त्यांचे सहर्ष आभारी आहोत, ऋणी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. त्याचप्रमाणे आजच्या या श्रीराम चषक 2025 पर्व दुसरे यासाठी जे पारितोषिक आणि आकर्षक चषक ज्यांच्याकडून स्पॉन्सरशिप झालेले आहेत, असे प्रथम पारितोषिक आकर्षक चषक आणि द्वितीय पारितोषिक आकर्षक चषक श्री राकेशजी माने यांच्याकडून स्पॉन्सरशिप झालेले आहेत. तरी श्रीराम सेवा मंडळ पन्हाळजे रामोडी त्यांचे सहर्ष ऋणी आहोत, ऋणी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. त्याचप्रमाणे द्वितीय पारितोषिक रोख रक्कम 11,111 रुपये श्री अक्षय सुरेश सपकाल मानगाव यांच्याकडून स्पॉन्सर झालेले आहे. तरी श्रीराम क्रिकेट क्लब पन्हाळजे रामोडी त्यांचे सहर्ष ऋणी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. त्याचप्रमाणे श्री संदीप बिर्जे पन्हाळजे मालवाडी तृतीय क्रमांक चषक यांनी स्पॉन्सर केलं, त्याबद्दल श्रीराम क्रिकेट क्लब पन्हाळजे रामोडी त्यांचे सहर्ष आभारी आहोत. त्याचप्रमाणे श्री नरेंद्र कृष्णा भागणे फणसवाडी चतुर्थ क्रमांक चषक यांच्याकडून स्पॉन्सर झालेला आहे. तरी श्रीराम क्रिकेट क्लब पन्हाळजे रामोडी त्यांचे सहर्ष आभारी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. त्याचप्रमाणे श्री अक्षय सुरेश सपकाल मानगाव, श्री राजेश विठ्ठल बोबले गुहागर या दोन्हींकडून 25 टी शर्ट देखील स्पॉन्सरशिप झालेले आहेत आणि श्रीराम क्रिकेट क्लब पन्हाळजे रामोडी यांनी या टी शर्ट प्रदान केलेले आहेत. 25 खेळाडूंना या टी शर्ट प्रदान केलेले आहेत. तरी त्यांचं देखील श्रीराम क्रिकेट क्लब पन्हाळजे रामोडी सतत ऋणी आहोत, ऋणी आहोत, ऋणी आहोत. त्याचप्रमाणे आजचे जे सामनावीर होते त्या सामनावीरसाठी श्री प्रवीण भागोजी देवळे आणि कुमार अक्षय देवळे सह देवळे ब्रदर्स यांच्याकडून मॅन ऑफ द मॅचच्या टी शर्ट या ठिकाणी स्पॉन्सर केला, त्यांचे देखील आम्ही सहर्ष ऋणी आहोत. त्याचप्रमाणे श्री सुनील सोनू जाधव उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज चषक यांच्याकडून स्पॉन्सर झाले, त्यांचे देखील आम्ही शतश आभारी आहोत. त्याचप्रमाणे कुमारी नेहा पायल दीपक कदम मालिकावीर व मेडल गोल्ड सिल्वर यांच्याकडून स्पॉन्सरशिप झाले, तरी त्यांचा देखील आम्ही सहर्ष आभारी आहोत. त्याचप्रमाणे श्री हरी गणपत घडशी तुंबाड कदमवाडी नंबर 1 यांच्याकडून सन्मान चिन्ह प्राप्त झालेले आहे, तरी आम्ही त्यांचे सहर्ष आभारी आहोत. त्याचप्रमाणे श्रीराम क्रिकेट क्लब पन्हाळजे रामोडी आयोजित श्रीराम चषक 2025 साठी भव्य ओव्हर आर्म क्रिकेट स्पर्धेसाठी ज्या ज्या देणगीदारांनी आम्हाला सहकार्य केलं, वस्तू स्वरूपात देणगी स्वरूपात ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं, ते म्हणतात ना, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, एकदा देणाऱ्याचे हातही घ्यावे आणि विचारही घ्यावे. अशा सर्व दिलदार देणगीदारांचे आम्ही श्रीराम क्रिकेट क्लब पन्हाळजे रामोडी सहर्ष ऋणी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. यापुढील बक्षीस वितरणाचा कार्यक्रम आजचे समालोचक श्री मनीषजी लोंढे सर हे करतील अशी मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद. आणि आज या सामन्यामध्ये जे चेंडू आपल्याला उपलब्ध करून दिले असे श्री प्रकाशजी शिगवन साहेब यांचं देखील श्रीराम क्रिकेट क्लब पन्हाळजे रामोडी सहर्ष ऋणी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आणि त्याचप्रमाणे श्रीराम चषक 2025 या भव्य दिव्य ओव्हर क्रिकेट स्पर्धेसाठी खेड दापोली मंडणगड विधानसभेचे लोकप्रिय आमदार माननीय श्री योगेश दादा कदम यांच्यातर्फे या स्पर्धेसाठी रोख रक्कम 25,000 रुपये पारितोषिक यांच्याकडून आलेला आहे, तरी त्यांचं देखील आम्ही सहर्ष ऋणी आहोत, ऋणी आहोत, ऋणी आहोत. म्हणतात ना, एकच वादा आमचे योगेश दादा. धन्यवाद साहेब, आपल्या मार्फत आम्हाला 25,000ची मदत झाली, त्याबद्दल आम्ही तुमचे सहर्ष ऋणी राहू. आणि यापुढील सत्कार समारंभात तसेच पारितोषिक श्री मनीषजी लोंढे सर करतील अशी मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद धन्यवाद. चला सगळ्यांना धन्यवाद. आणि आपण सर्वांना विनंती की आपण सर्वांनी वरती येऊन बसायचंय. सर्वांनी या ना, सर्वांनी खाली उभं राहण्यापेक्षा या सगळ्यांनी वरती या. आपण थोडंसं गतिमान करणार आहोत, कारण उजेड आहे तोपर्यंत बक्षीस वितरण सोहळा संपला पाहिजे. कारण प्रत्येकाचा आपण दिवसभरात अन्नाचा पोटात कण नाहीये, तेवढा केव्हा कंटाळा आला नाहीये, तेवढा आता कंटाळा येईल. जो ज्यावेळेस तुम्हाला स्पर्श या ट्रॉफीला केला जाईल तो आनंद त्या थकव्यापेक्षा 10 पटीने जास्त असेल. चला सर्वांना पुन्हा एकदा सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवा ज्याने अंतिम मानकरी ठरला. आणि हा तुंबाड संघाचं अभिनंदन. आणि उपविजेता संघ ठरलेला आहे तो यजमान संघ श्रीराम क्रिकेट संघासाठी देखील जोरदार टाळ्या वाजूया. आणि तृतीय क्रमांकावरती नाव कोरलं ते
कर्जी गवळवाडी संघ यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजूया. आणि चतुर्थ क्रमांकावरती नाव करलं तो संघ आहे पन्हाळजे मालवाडी, यांच्यासाठी देखील आपण सर्वांनी टाळ्या वाजूया. आणि बक्षीस वितरणाकडे वळण्यापूर्वी खऱ्या अर्थाने हा जो काही तुम्ही प्रतियोगिता ही जे काही तुम्ही कार्यक्रम पाहिला, हा नेत्रदीपक नियोजन पाहिलं आणि तुम्हाला हा व्यासपीठ उपलब्ध करून दिला, ही अफाट मेहनत ज्यांनी घेतली आणि पडद्या मागून राहून ज्यांनी खऱ्या अर्थाने खूप मोठं काम केलं, असे या पन्हाळजे रामवाडी यातील एक खेळाडू संघातील खेळाडू महेश देवळे यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. खूप मेहनत घेतली, त्यांचाही आपण सर्वांच्या वतीनं आपण आदरातिथ्य सन्मान घेतोय. तरी सर्व कार्यकारिणींना विनंती करेन की सन्माननीय आदरणीय महेशजी देवळे यांचा आपण आदरातिथ्य सन्मान करायचा आहे. सर्व कार्यकारिणीने या शंकरजी कांदेकर सर आणि सर्व कार्यकारिणी यांना ही विनंती करेन की आपण यायचं आहे. चला जोरदार टाळ्या वाजवा महेश दादांसाठी. जय प्रभू रामचंद्र की. या सर्वांनी जॉईंट व्हा. हे सगळे आपण रंगरंगोटी पाहतोय, बॅनर पाहतोय, जी सजावट पाहतोय, खऱ्या अर्थाने पायाला भिंगरी राहून अतिशय मेहनत केली असा हा संघर्षशील योद्धा लाभलेला आहे या पन्हाळे गावाला. सन्माननीय महेश दादा यांचा देखील मी खूप खूप आभार व्यक्त करेन आजच्या या स्पर्धेच्या दरम्यान. आणि तसेच ज्यांच्या आवाजाने आजची स्पर्धा देखील रंगली आणि माझ्याबरोबर ज्याने सुंदर समालोचन केलं असा एक नवोदित हिरा आणि पन्हाळे गावचा शितारा सन्माननीय आदरणीय आदेश देवळे यांचा देखील आपण सन्मान करत आहोत. तर मी सर्व कार्यकारिणी यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते सन्माननीय दशरथजी माने सर अध्यक्ष यांच्या हस्ते, तसेच कानिम सर आपण यायचं आहे आपल्या शुभ हस्ते सन्माननीय आदेशजी देवळे यांचा आपण यथोचित हा उगवता सितारा आहे. जोरदार टाळ्या वाजवा पन्हाळे गावाचा. सुंदर समालोचन सूत्रसंचलन देखील केलं, निवेदन केलं असा आदेश याचा इथे यथोचित आदरातिथ्य सन्मान आपण पाहतोय. तदनंतर खऱ्या अर्थाने आजची स्पर्धा पूर्णपणे पारदर्शकपणे संपन्न झाली आणि खऱ्या अर्थाने ओसरगर मैदान असो किंवा ग्रामीण टेनिस क्रिकेटची कोणतीही स्पर्धा असो त्यामध्ये आपल्याला दिसतात पंच म्हणून पाहतो ते निलेश सर आणि निलेश सरांचे सहकारी, या दोघांनाही विनंती करेन की आपण यायचं आहे. आपलाही आदरातिथ्य यथोचित सन्मान करतोय. तर मी सन्माननीय महेश दादा आपणास विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते पंच सन्माननीय निलेश सरांचा आपण आदरातिथ्य सन्मान करायचा आहे. त्यानंतर आपण पुढील पंच आहेत त्यांचे सहकारी, त्यांचाही आपण आदरातिथ्य यथोचित सन्मान करणार आहोत. तर त्यांनाही विनंती करेन कार्यकारिणीला की आपण त्यांचे सहकारी त्यांनाही आपण मायेचा पुष्पगुच्छ देऊन आपण त्यांचा आदरातिथ्य सन्मान करायचा आहे. आइए यांचा देखील आपण आदरातिथ्य सन्मान करतोय. सन्माननीय दशरथजी माने सर आणि ज्यांच्या अगदी पारदर्शक निर्णयाने आजची स्पर्धा एक सुंदर नेत्रदीपक पद्धतीने संपन्न झाली त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार देखील व्यक्त करतो. त्यानंतर आपण वळणार आहोत त्यानंतर आपण सर्वांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजूया आणि महत्त्वपूर्ण बक्षीस वितरणाकडे वळणार आहोत. त्याचप्रमाणे श्रीराम चषक आयोजित श्रीराम चषक 2025 पर्व दुसरे श्रीराम क्रिकेट क्लब पन्हाळजे रामवाडी आयोजक आणि या आजच्या स्पर्धेसाठी ज्यांनी दिवसभर आपल्या
गोड अशा मधुर अशा शब्दामध्ये आपलं समालोचन केलं. या संपूर्ण मॅचेसमध्ये त्यांनी समालोचन केले. असे खास सर्वांचे लाडके समालोचक श्री मनीषजी लोंढे सर यांचा देखील श्रीराम क्रिकेट क्लब पन्नाजे रामोडीकडून सत्कार करण्यात येत आहे. तर मी सर्व खेळाडूंना विनंती करतो की आपण जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचा गौरव करायचा आहे. श्री मनीषजी लोंढे सर अतिशय उत्कृष्ट असे समालोचक मधून खेळ खाडीपट्ट्यामध्ये प्रत्येक लाईव्ह मॅच साठी त्यांचं या ठिकाणी समालोचक आवर्जून ठेवलं जातं. असं एक व्यक्तिमत्व श्री मनीषजी लोंढे सर यांचा सत्कार करताना श्री रुपेशजी मिशाल आणि नितेशजी मिशाल यांच्या शुभ हस्ते सत्कार होत आहे. आणि दरवर्षी आज पर्व पहिले पर्व दुसरे आणि इथून पुढे प्रत्येक पर्वामध्ये आम्हाला तुमची साहेब साथ लागेल अशी श्रीराम क्रिकेट क्लब पन्नाजे रामोडी कडून आपली अपेक्षा आहे. आणि आपण आम्हाला दरवर्षी सहकार्य करता त्याबद्दल श्रीराम क्रिकेट क्लब पन्नाजे रामोडी श्रीराम सेवा मंडळ महिला मंडळ आपले शतश ऋणी राहू. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. चला आपण पुन्हा एकदा सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत आणि आभार व्यक्त करतो, अभिनंदन करतो आणि प्रामुख्याने मुख्य बक्षीस वितरणाला सुरुवात करतोय. मंडळी, जसं दिव्याला दिवा जोडत गेला की एक दीपमाळ तयार होते, दिव्याला दिवा जोडत गेला की दीपमाळ तयार होते, फुलाला फुलं जोडत गेला की एक फुलहार तयार होतो आणि माणसाला माणूस जोडत गेला की माणुसकीचं एक सुंदर नातं तयार होतं. हे माणुसकीचं सुंदर नातं आज आपल्या स्पर्धेच्या दरम्यान पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवूया आणि आपण वळूया बक्षीस वितरणाकडे. सर्वप्रथम आपण या अंतिम सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण प्रदान करणार आहोत. तर खऱ्या अर्थाने अंतिम सामन्यामध्ये तुंबाड प्रतिस्पर्धी संघ पन्हाळजे या दोन्ही संघाच्या दरम्यान अंतिम सामना रंगला आणि अंतिम सामन्यामध्ये बाजी मारली तुंबाड संघाने. आणि हा तुंबाड संघाचा वंडर बॉय आहे. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातो ज्याच्या नावावरती, तो आहे सागर मस्कर. आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देवळे ब्रदर्स यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते टी शर्ट देव प्रदान करून मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार प्रदान करायचा आहे. देवळे ब्रदर्स यांनी यायचं आहे. दरवर्षी देवळे ब्रदर्स यांच्याकडून हा मानाचा, सन्मानाचा आणि प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या या स्पर्धेचा मॅन ऑफ द मॅच साठी टी शर्ट पुरस्कृत केले जाते देवळे ब्रदर्स यांच्याकडून. याही वर्षी आपल्याला प्रदान केलेले आहे त्यांनी टी शर्ट. त्यांचा देखील आपण टाळ्यांच्या गजरामध्ये आभार व्यक्त करूया देवळे ब्रदर्स यांच्यासाठी. अभिनंदन सागर, खूप साऱ्या शुभेच्छा सागर, खूप छान खेळला सागर. त्यानंतर आपण पुढील पुरस्काराकडे वळतोय, तो म्हणजे शिस्तबद्ध संघ. तर पूर्ण स्पर्धेमध्ये ज्यांनी खऱ्या अर्थाने शिस्तबद्धता राखून आम्हाला शेवटपर्यंत साथ दिली आणि या स्पर्धेमध्ये कोणतेही भांडण तंटा न करता अतिशय खेळाडू वृत्तीने खेळ खेळला असा संघ आम्ही परीक्षण केलं आणि त्या परीक्षणाच्या निर्णयानुसार पूर्ण स्पर्धेचा शिस्तबद्ध संघ ज्याच्या नावावरती जातोय तो संघ आहे करजी गवळवाडी संघ. मी कर्णधार याला विनंती करेन की आपण शिस्तबद्ध संघाचा आपण सन्मान स्वीकार करायचा आहे. हा शिस्तबद्ध संघ आपल्याला प्राप्त झालेले पुरस्कृत आहेत. आपल्याला प्राप्त झालेले पुरस्कर्ते आहेत या कोणी नाहीये, संघाच्या वतीनंच प्राप्त केला जातोय शिस्तबद्ध संघ. सर्व कार्यकारिणी आपणास विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते करजी गवळवाडी संघाला आपण हा शिस्तबद्ध संघ सन्मानित करायचा आहे. प्रभू रामचंद्र की. त्यानंतर आपण बेस्ट बॉलर या किताबाकडे वळतोय. खऱ्या अर्थाने या पूर्ण स्पर्धेमध्ये ज्याने उत्तमरित्या उत्कृष्ट अशी गोलंदाजी केली, नजारा पेश केला आणि खऱ्या अर्थाने सगळ्या क्रिकेट रसिकांची मन देखील जिंकली असा आहे तुंबाड शिंदेवाडी संघाचा गोलंदाज आहे. बेस्ट बॉलर म्हणून ज्याच्या नावावरती किताब लिहिला जातो तो आहे प्रेमनाथ. आणि सुनील जाधव
सुनील जाधव यांना विनंती करेन की आपल्या शुभहस्ते त्यांच्या शुभहस्ते त्यांच्याकडून आपल्या पुरस्कृत झालेला आहे ही ट्रॉफी। तर मी त्यांना विनंती करेन, सुनीलजी जाधव सर यांना विनंती करेन की आपल्या शुभहस्ते आपण हा बेस्ट बॉलरचा किताब प्रदान करायचा आहे। चला जोरदार टाळ्या वाजवा सरांसाठी। त्याने आजच्या या दुसऱ्या पर्वाला फार महत्त्वपूर्ण योगदान दिलेलं आहे। असे अमूल्य योगदान देणारे सन्मान्य सुनीलजी जाधव सरांना विनंती करेन आपण इथे थांबायचं आहे। मित्रांनो तुम्हाला सांगेन, देवाने जे आपल्याला दिले, देवाने जे काही आपल्याला दिले त्यातील काही अंशी भाग आपण इतरांना देणं, काही आपल्याला देव जरी होता आलं नाही तरी माणसातील देव माणूस होण्यासाठी ज्यांनी प्रयत्न केले अशा दानशूर व्यक्तींसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा। त्यानंतर पुढील किताब पुरस्कार आहे बेस्ट बॅट्समन, उत्कृष्ट फलंदाज। आणि उत्कृष्ट फलंदाज ज्याच्या नावावरती जातोय, ज्याने स्पर्धा गाजवली आणि आपल्या नावावर देखील केली, अनेक टेनिस क्रिकेट स्पर्धा देखील आपल्या नावावरती केल्या, असा खेड तालुक्यातील बुलंद कोकणचा कोहिनूर हिरा म्हणावं लागेल असा टेनिस क्रिकेट पटलावरचं मोठं नाव तो आहे तुंबाड शिंदेवाडी संघाचा सागर म्हस्कर। आणि सुनीलजी जाधव यांना विनंती करेन की आपल्या शुभहस्ते आपल्याकडून पुरस्कृत झालेली ही ट्रॉफी आहे तर आपण त्यांना प्रदान करायचे। सागरसाठी एकदा जोरदार टाळ्या। त्यानंतर खऱ्या अर्थाने सगळ्यांचं लक्ष वेधलंय ते म्हणजे पूर्ण स्पर्धेचा हिरो, पूर्ण प्लेयर ऑफ द टुर्नामेंट, पूर्ण स्पर्धेचा वंडर बॉय कोण असेल, मालिकावीर। आणि हा किताब ज्याच्या डावावर जातोय तो आहे तुंबाड शिंदेवाडी संघाचा सागर म्हस्कर। आणि जयेश राणे यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते हा मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार आपण डिस्ट्रीब्युट करायचा आहे। धन्यवाद सागर आणि खूप सारं अभिनंदन देखील, खूप साऱ्या शुभेच्छा सागरसाठी। आणि सगळ्यांना एक सूचना असेल, आपण आता चतुर्थ क्रमांक, तृतीय क्रमांक, द्वितीय क्रमांक आणि प्रथम क्रमांकाच्या ट्रॉफी आपण प्रदान करणार आहोत। फक्त फोटो सेशन होईल, त्यानंतर ट्रॉफी तिथेच राहील। जोपर्यंत प्रथम क्रमांकाचा चषक डिस्ट्रीब्युशन होणार नाहीये, दिला जाणार नाही, तोपर्यंत तुमच्या हातामध्ये ट्रॉफी दिली जाणार नाही याची नोंद घ्यायची आहे। त्यानंतर आपण चतुर्थ पारितोषिक आहे आणि चतुर्थ क्रमांकावरचा मानकरी ठरलेला संघ आहे पन्हाळजे माळवाडी संघ। सर्वांना विनंती करतो आपण यायचं आहे। आणि हा चतुर्थ क्रमांकाचा आपल्या पुरस्कर्ते आहेत नरेंद्र कृष्णा भागणे पन्हाळजे फणसवाडी यांच्याकडून प्राप्त झालेला आहे। सर्व संघाने यायचं आहे, कर्णधार फक्त उभा राहील, बाकी सर्वांनी बसून घ्यायचं आहे। आणि सर्वांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते दत्तारामजी कानिम साहेब, दिनेशजी चिनकटे साहेब, आपणास विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते इकडे पुढे या, इकडे पुढे या। आपल्या शुभ हस्ते चतुर्थ क्रमांकाचा मानकरी ठरलेला संघ आहे पन्हाळजे मालवाडी संघाला आपण सन्मान प्रदान करायचा, मानाची ट्रॉफी प्रदान करायची आहे। त्यानंतर आपण कर्जी गवळवाडी संघ तृतीय मानकरी ठरलेला आहे, जोरदार टाळ्या। त्यांनाही विनंती करेन की आपण आपला मानाची सन्मानाची ट्रॉफी आपण स्वीकार करायची आहे। तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरलेला आहे कर्जी गवळवाडी संघ आणि हे सन्माननीय संदीपजी बीरजे पन्हाळजे मालवाडी यांच्याकडून पुरस्कृत आपल्याला झालेला आहे।
त्यांचा देखील मी मनपूर्वक आभार व्यक्त करेन आणि ही ट्रॉफी प्रदान करण्यासाठी विनंती करेन शंकरजी कांदेकर साहेब, दशरथजी माने साहेब आणि मंगेशजी शिगवान साहेब यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते ही मानाची ट्रॉफी आपण प्रदान करायची आहे. चला जोरदार टाळ्या वाजवा. सुंदर खेळाचं प्रदर्शन केलं ते आहे कर्जी गवळवाडी संघ आपल्याला पाहायला मिळतोय. त्यानंतर आपण मेडल देणार आहोत उपविजेता संघाला. तर ज्यांच्याकडून आपल्याला मेडल प्राप्त झाला ते मेडल गोल्ड आणि सिल्वर मेडल कुमारी नेहा पायल दीपक कदम यांच्याकडून आपल्याला प्राप्त झालेला आहे. तर मी पुढील मेडल देण्यासाठी विनंती करेन मुंबई अध्यक्ष सन्माननीय नितेशजी मिसाळ सर यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण पुढील मेडल सिल्वर मेडल आपण प्रदान करायचे आहेत उपविजेता संघ. आणि उपविजेता संघ ठरलाय श्रीराम संघ पन्हाळजे रामवाडी. लाईनला अशी लाईन इकडून लावून लाईन. चला एक एक या. चला आपण 15 जणांना सिल्वर मेडल देऊन उपविजेता संघावरती नाव कोरलं. अभिनंदन आणि खूप साऱ्या शुभेच्छा देखील. थोडंसं स्पीड मध्ये घ्यायचं आहे. गोल्ड मेडल सिल्वर मेडल प्रदान केलं जात आहे मान्यवरांच्या हस्ते. उपविजेता संघ ठरलेला आहे श्रीराम क्रिकेट संघ पन्हाळजे रामवाडी संघ आपल्याला पाहायला मिळतोय. चला जोरदार टाळ्या वाजवा सर्वांसाठी. 15 जणांना इथे सन्मानित केलं जाते गोल्ड मेडल देऊन. त्यानंतर कर्णधार अक्षय यांनी यायचं आहे पुढे. अक्षय अक्षय कुठे आहे? कर्णधार अभिच आहे ना. ओके अभिनंदन आणि खूप साऱ्या शुभेच्छा देखील. काय वाटतं कारण मागील जर स्पर्धा पाहिली सोमेश्वर चषक देखील झाला. त्यानंतर पहिल्या पर्वामध्ये देखील आपण पाहिलं सोमेश्वर चषकामध्ये आपली उपस्थिती नव्हती त्यामुळे थोडंसं पराभवाला सामोरं जावं लागलं. आज तुम्ही तुफान खेळलात सुंदर कामगिरी केलीत पण तरी सुद्धा पराभवाला सामोरं जावं लागलं. काय सांगाल आजच्या या स्पर्धेमध्ये अंतिम सामन्याबद्दल काय तुम्ही सांगू शकाल? कुठे नेमकी चूक झाली किंवा कोणता निर्णय तुमचा चुकला? ऑपोजिशन टीम खूप चांगली खेळली. आम्ही पण प्रयत्न केला चेसिंग करायचा पण थोडं राहिलं. काय नाही नेक्स्ट टाइम करू. प्लेयरनी पण चांगली साथ दिली. असेच खेळत राहा. सर्व चांगले झालेलं बॅटिंग बॉलिंग. आजच्या स्पर्धेबद्दल हे सगळं नियोजन आहे आणि आजच्या स्पर्धेबद्दल आणि जे संघाने तुम्हाला साथ दिली त्या संघाला तुम्ही काय सांगाल आजच्या या खेळाच्या निमित्ताने?
महेश देवानी खूप चांगलं हे केलं आणि असंच पुढे पण करत राहा. थँक्यू. धन्यवाद. खूप साऱ्या शुभेच्छा देखील तुम्हाला. एक शेवटचा प्रश्न तुमच्याकडे मी मागील तुमच्या बंधूंना देखील विचारला होता. आज सर्व टेनिस क्रिकेटमध्ये तुमच्या अर्थाने बहुचर्चित असलेलं नाव आहे एक अक्षय, अभि, त्यानंतर जयेश. आपण नेहमी सातत्याने खेड तालुक्यात आपलं नाव आहे टेनिस क्रिकेटवरती. तर या सर्व क्रिकेट खेळत असताना आपला फॅमिलीचा कसा सपोर्ट मिळतो या सर्व खेळामध्ये? फॅमिली खूप चांगला सपोर्ट करते. सॅटर्डे संडे तर आम्ही बाहेरच असतो. घरातले कधीच काय बोलले नाही आम्हाला. फॅमिली खूप चांगला सपोर्ट करते. आतापर्यंत मिळवलेला जे किताब आहेत आणि याचं सर्व श्रेय तुम्ही कोणाला द्याल? श्रेय तर मी माझ्या दादालाच देईल, कारण का तोच मला हर टाइम सपोर्ट करतो चांगला खेळायसाठी. चिडतो पण चांगला आहे. धन्यवाद. खूप साऱ्या शुभेच्छा, अभिनंदन देखील. त्यानंतर आपण अंतिम सामना विजेता मानकरी ठरलाय शिंदेवाडी, तुंबाड शिंदेवाडी संघाला आपण गोल्ड मेडल देऊन आपण सन्मानित करणार आहोत. शंकरजी कांदेकर साहेब यांना विनंती आहे की आपण गोल्ड मेडल देऊन आपण सर्वांना सन्मानित करायचं आहे. शंकरजी कांदेकर साहेब. इथे गोल्ड मेडल दिलं जाते विजेता संघ मानकरी चमचमत्या मानाच्या सन्मानाच्या ट्रॉफी वरती, ज्याने नवा अध्याय लिहिला गेला दुसऱ्या पर्वाचा तो संघ आहे. सातत्याने हा विजय ठरतोय या मैदानामध्ये आणि ही विजय घोडदौड कोण रोखेल हे देखील पाहावं लागणार आहे आणि सगळ्याचं लक्ष वेधलंय. आणि या टेनिस क्रिकेटवरती एक आपल्या संघाचा दबदबा निर्माण करण्याचा प्रयत्न केला शिंदेवाडी तुंबाड संघाने. त्यांचं देखील मी अभिनंदन करेन आणि गोल्ड मेडल देऊन त्यांना सन्मानित केलं जाते. 15 जणांना या पूर्ण संघाला आपण पाहतोय हे गोल्ड मेडल प्रदान करतात कांदेकर सर यांच्या शुभ हस्ते पूर्ण संघाला सन्मानित केले जाते. आणि तदनंतर मी सागरला निमंत्रण देईन. सागर आपण यायचं आहे. सागर साठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. खूप साऱ्या शुभेच्छा, अभिनंदन सागर, तुझं खूप सुंदर खेळलास आणि चौफेर कामगिरी तुझी या पूर्ण स्पर्धेमध्ये राहिलेली आहे. अनेक स्पर्धा मी पाहतो, त्या स्पर्धेमध्ये सुंदर कामगिरी तुम्हाला खेळताना पाहतो. खूप बरं वाटतं की आपला ग्रामीण टेनिस क्रिकेटर कुठेतरी चांगल्या एका मोठ्या व्यासपीठावरती चमकताना आम्हाला देखील एक अभिनंदन किंवा अभिमान वाटतं एक समालोचन कक्षामध्ये. तर तुझं खूप पुन्हा एकदा अभिनंदन करतो. सागर, आजच्या या स्पर्धेबद्दल तू काय सांगशील? सर्वप्रथम मी श्रीराम चषक ही एक प्रेस्टिजची टुर्नामेंट मानली जाते, खूप मानाची टुर्नामेंट मानली जाते आणि गेल्या वर्षी ह्याच टुर्नामेंटला आम्ही ॲज अ रनरअप म्हणून होतो आणि आमचं गेल्या वर्षीच आम्ही असं ध्येय मानाशी ठेवलं होतं की नेक्स्ट टाईम त्या टुर्नामेंटला आम्ही चॅम्पियन होऊनच दाखवणार नाही. ते आज आम्ही साध्य केलं. नक्कीच. खरं तर जर आपण सामना पाहिला 3 षटकाचा सामना होता. ज्यावेळेस जयेश राणी माघारी परतला त्यानंतर अक्षय, त्यानंतर अभि देखील, ज्यावेळेस अभिची फलंदाजी तुफान चालली होती आणि ती देखील जवळजवळ 13 धावांची गरज असताना अभि आउट झाला आणि अभि मैदानात होता. त्यावेळेस तुझी कशी मनस्थिती होती? काय निर्णय होता? काय कोणतं दडपण होतं का? अपोजिशन टीम पण खरंच मी सांगतो त्यांच्यात तसे 3 रत्न आहेत. जयेश आहे, अभि आहे, ओव्हरऑल टीमच आहे. पण आमच्या टीममध्ये जसे 3 रत्न आहेत तसे त्यांच्याही टीममध्ये 3 ओपनर तसे चांगले आहेत. जयेश, अभि, अक्षय. अक्षयने जशा पद्धतीने चांगली सुरुवात केली होती, टीमला एक मोठा प्लॅटफॉर्म मिळवून दिलेला आणि थोडासा प्रेशर होतो की जेव्हा बॉल 3 बॉल 13 येतो तेव्हा बॅट्समनला पण थोडासा डिप्रेशनमध्ये असतो की बाबा की षटकार मारताना एखादी कॅच गेली
तर म्हणून मी एक प्लेअर फक्त शॉर्ट बॅट्समॅनला डिस्ट्रॅक्ट करण्यासाठी पुढे ठेवलेला आणि त्याचा पुरेपूर उपयोग झाला आणि मॅच आम्ही जिंकलो. नक्कीच सुंदर नियोजन देखील पाहायला मिळालं. खऱ्या अर्थाने पुन्हा स्पर्धेमध्ये आपण पाहिलं थोडंसं आपण श्रीराम क्रिकेट संघाची मॅनेजमेंट आपल्याला पाहिली तर नॉन स्ट्राईकला अक्षय राहिला. 3 चेंडू असताना नॉन स्ट्राईकला अक्षय राहिला. फक्त स्ट्राईकला अक्षय येणं फार गरजेचं होतं. ते कुठे आपल्याला पाहायला मिळालं नाही. काही हरकत नाही आहे. पुढील वेळी तिसऱ्या पर्वामध्ये चॅम्पियन नक्कीच तुम्ही देखील असाल. जो उत्तम खेळ खेळतो तो चॅम्पियन ठरत असतो. यावेळी उत्तम खेळ खेळला तो हा तुंबाड संघासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजा आणि तितकंच मोठं खेळ खेळला ते श्रीराम क्रिकेट संघासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजूया आणि तुझं खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि उपविजेता संघाला मी निमंत्रित करतो आणि त्यांना देऊया आपण मानाची सन्मानाची ट्रॉफी. ही चमचमती ट्रॉफी ज्यांच्याकडून आपल्या पुरस्कृत झालेली आहे ती द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी आपण प्रदान करतोय. सौ रसिका मारुती माने यांच्याकडून आपल्याला पुरस्कृत झालेली आहे. सर्व संघाला निमंत्रित करतो आणि रोख रक्कम 11,111 रुपये. चला कमान जोरदार टाळ्या श्रीराम क्रिकेट संघ रामवाडी यांच्यासाठी. आणि हे देण्यासाठी विनंती करतो मी ग्रामीण अध्यक्ष सन्माननीय मुकुंदजी शिगवण साहेब, मुंबई अध्यक्ष नितेशजी मिसाळ साहेब आणि सर्वांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण रसिकताई आपण यायचं आहे ज्यांच्या हस्ते पुरस्कृत आहेत. अर्ध्यान इकडे या ना, अर्ध्यान इकडे उभे राहा. चला श्री प्रभू रामचंद्र की. विजेत्यांचे अभिनंदन. त्यानंतर अंतिम सामना आपल्या नावावरती खेचून आणला आणि मानकरी ठरला. या क्रिकेट परंपरेमधील खेड तालुक्यातील बहुचर्चित स्पर्धा अर्थातच श्रीराम चषक 2025 चा मानकरी ठरलेला संघ आहे तुंबाड शिंदेवाडी संघासाठी जोरदार टाळ्या. त्यांना देखील आपण देतोय मानाची सन्मानाची ट्रॉफी आणि रोख रक्कम 22,222 रुपये आणि मानाची सन्मानाची ट्रॉफी हे देण्यासाठी विनंती करेन मी सन्माननीय राकेशजी माने साहेब यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आणि सर्व मान्यवरांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते ही मानाची ट्रॉफी आपण सन्मानित करायची आहे. चॅम्पियन ठरतोय तुंबाड शिंदेवाडी संघ. गांधीकर साहेब आपण यायचं आहे सगळे. श्री प्रभूच्या रामचंद्र महाराज की. मानाची सन्मानाची ट्रॉफी प्रदान केली जाते. अर्थातच श्रीराम चषक 2025 पर्व दुसरेच मानकरी ठरलेला संघ आपण पाहतोय तुंबाड शिंदेवाडी संघाला अभिनंदन. खूप साऱ्या शुभेच्छा देखील आणि काही सूचना दिल्यानंतर फोटोसाठी सज्ज राहायचं आहे. सर्व चारी कप्तान यायचं आहे. चारी कप्तान त्यांच्या समोर ट्रॉफ्या ठेवा म्हणजे चारी कप्तान. चला एक फोटो काढा. चला जोरदार टाळ्या वाजवा या चारी विजेता ज्यांनी श्रीराम चषक 2025 पर्व दुसरे या पर्वावरती ज्यांनी नाव कोरलं
आणि मानकरी ठरलेले हे चारही संघ आपल्याला पाहायला मिळतात. अंतिम सामना तुंबाड शिंदेवाडी, द्वितीय विजेता श्रीराम रामवाडी आणि कर्जी गवळवाडी आणि पन्हाळजे मालवाडी. तर एक व्हिडिओ घ्या. 1 2 3 म्हटलं की उचला आणि वरती उचला सगळ्यांनी. हा एक सोबत उचला. थोडंसं अंतर ठेवा, वाटल्यास थोडंसं अंतर ठेवा म्हणजे अडचण होणार नाही. थोडंसं, जास्त नको. हा हा चल, मी प्रभू रामचंद्र बोलला ना. श्री प्रभू रामचंद्र महाराज की. उचला. हा खाली उचलायची होती, काही हरकत नाहीये. खूप साऱ्या शुभेच्छा आणि एक छोटे गाणी सत्कार आपण घेणार आहोत. जे युट्यूब लाईव्ह आले त्यांचाही आपण प्रतिनिधी यांचा आपण सन्मान करणार आहोत. युट्यूब लाईव्ह UTC युट्यूब लाईव्ह यांचाही आपण येतोचे सन्मान करतोय. तर मी महेश दादा आपणास विनंती करतो की आपण त्यांना सन्मानित करायचं आहे. या दादा आणि DJ वाले दादा आपण यायचं आहे. सर्वांनी घरी सावकाश जा, स्वतःची काळजी घ्या. आपलं घरी कोणतरी वाट पाहतोय, त्यामुळे स्वतःची काळजी घ्या. प्रवास सुखाचा करा, कोणी घाई करू नका. जर तुम्ही दुचाकीने आला असाल तर काळजीने जा, कोणालाही ओव्हरटेक करू नका. मित्रांनो, दिवस आपल्या खेळामध्ये गेलेला आहे, घरी सुखरूप पोहोचा अशी सगळ्यांनी विनंती करेन. आणि सगळ्यांना शुभ सायंकाळ. आणि त्यानंतर DJ वाले दादा यांचाही आपण येतोचे सन्मान करतोय. त्यानंतर मी आणि आजचा कार्यक्रम संपला असा मी जाहीर करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.